ठीक आहे. अशा साड्या आहेत बरंचशा. तर कालचा खूप पसारा होता पडलेला, तर खूप आवडलेला आहे. काल फक्त चिरा सारायला जमत नाही, उन्हात तोडायला नाही जमत, बाहेर निघायला नाही जमत. असं आहे. बराचसा शब्द आहे, कन्फ्युजन आहे. कोणी नामकरण म्हणतात, नामस्करण म्हणतात. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मजेत असणार. आई पण आहे. नमस्कार. नमस्कार. कामं चालू आहेत सर्व. आणि इकडं बरेच दिवस आराम झालेला आहे माहेरी. हो ना. किती दिवस आराम झाला? आराम झाला 8-10 दिवस झालेला आराम. आणि आपण महालक्ष्मीला गेलो होतो. 3-4 दिवस महालक्ष्मीला मोडले आपले. आणखी तुमची काम होऊन गेली तिकडची. हो, शेताचे काम झाले, बरेचसे काम वगैरे झाले. त्याचमुळे म्हटलं की आता इकडे पण काही काम आहेत ते पण करावं लागतं सर्व वाशिममध्ये. आणि ते दवाखान्याचं ट्रीटमेंट होऊन गेलं आपलं, गोळ्या वगैरे आणलेले. अच्छा. एक राऊंड असतं ना महिन्याची तपासणी. तर ते पण तिकडचं चालू होतं, ट्रीटमेंट वगैरे झालेलं आहे. तर आता कालचा पसारा पूर्ण आवडत आहे. हो. काय काय कालचा पसारा बघू दे. बघा कोणत्या कोणत्या माहेरावरच्या साड्या आणल्या. माझ्या आईच्या घेऊन आली मी, ताईंना दिली, काकींना दिली, आईला. आवाज कमी येतो पण व्यवस्थित जोराने सांगावं लागणार आहे. आईला दिली आणि ती ही पण दिली, ही मामीने दिली आईला. तर असं नाही सर्व आणि काकून दिली. जे आवडलं ते घेऊन आले ते सर. म्हणजे एवढ्या साड्या आणल्या की अख्खं पहिलेच कपाट पॅक. बघा इकडे पूर्ण कपाट भरलेलं असणार आहे साड्यानं. सर्व सामान भरलेलं दोन्ही इकडून. आणि एवढ्या साड्या पण परत घेऊन आलेल्या. आणि इकडं पण आहेत, बाहेर पण साड्या असतीलच खूप साऱ्या. आणखी ते एक पूर्ण भरलेलं आहे तिकडे बॅग. एवढ्या साड्याचं काय करायचं आता? मग आता ज्यांनी साडी दिली त्यांना तर 2 वर्षापर्यंत नाही आरामशीर पूर्ण. मग जे आवडीचे ते घालू शकतो आपण. हो. काही काही एकदम हलकं आहे त्याच्यावर. पण सध्या 2-3 महिने चालणारच नाही ना. हो चालतात ना. नाही चालेल, 2-3 महिने कमी चालणार ना. आपण म्हणतो पण साडी कोणी घालत नाही आजकाल. नाही ना, आजकाल नाही घालायला नाही पाहिजे, त्रास होते. प्रेग्नन्सी ड्रेसच चांगले आहेत पण समोर तर घालावंच लागतं. हो, समोर लग्नाचं असं कपाट वगैरे. मस्त साडी आईला ती. कुठल्या प्रकारची साडी आहे ती? ती तर ब्रासोमध्ये आणि साडी सेंटिटिव्ह. ठीक आहे. अशा साड्या आहेत बरंचशा. तर कालचा खूप पसारा होता पडलेला, तर खूप आवडलेला आहे काल. आणि फ्रीज पण पाच पुसलेला आहे. हो का? फ्रीज तर एवढं गंज खरंच घालतात, खूपच खराब झाली असं. हां. तर भाजीपाला वगैरे आणलेला आहे आज, तर असं चालू आहे. आणि आज चालू आहे भाजीपाला. आणि आज भाजीपाला वगैरे थोडा लवकरच आणलेला आहे. आईस पण चालू इकडे काम. हो ना, तिला जमत नाही. पण एवढं लवकर कसं काय चालू आहे तुमचं आज? तिला जमत नाही ना मग. 5:15च्या पुढं मग जेवायला जमत नाही तिला. मला काय आहे पण काऊन नाही जमत आज? आज ग्रहण आहे ना, चंद्रग्रहण. चंद्राला ग्रहण लागणार आहे आज. ग्रहण लागणार आहे म्हणून आईचं चालू आहे इकडं. हो. तर त्यामुळेच म्हटलं की आईला, आई म्हणत होत्या की चिरत तुला जमत नाही, तू चिरू नको. मग आता म्हणजे नंतर जमत नाही, ग्रहण लागल्याच्या नंतर. आता ग्रहण लागायचं आहे ना, त्याच्यामुळे लवकर करत आहे. ग्रहण तसं 9ला लागणार आहे, पण एका वेदाती नियम म्हणतात 5 वाजतापासून पाळावं लागतं. तर असं चालू आहे. मग आता मला लवकरच जेवावं लागणार. काय असतं माहितीये का? ग्रहण जे आहे, पहिलं ग्रहण म्हणजे काय असतं माहितीये का तुला? नाही, ते सूर्यग्रहणाच्या भोवती फिरतात म्हणतात ते. हा, ऍक्च्युली काय असतं माहितीये का? सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असते. आणि जेव्हा आपल्याला चंद्र वाटतं ना रात्री, ते प्रकाशित सूर्यापासून होत असते. आणि पृथ्वी मधात असल्याच्यानं चंद्र झाकल्या जाते. आणि चंद्रग्रहण सहसा पौर्णिमेच्या टायमाला दिसते. तो पूर्ण झाकला. हो, कारण अमावस्येच्या टायमाला जो आहे चंद्र ऑलरेडी सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असते, त्याच्यामुळे ते चमकत पण नाही आणि त्याचा उजेड वगैरे पडत नाही. तर असं असते चंद्रग्रहण. आणि त्यामुळे तिकडे चालू आहे तयारी, काय काय करायचं, काय काय म्हणजे काळजी करायला पाहिजे.
त्यासाठीच काय करतायत स्वयंपाक? स्वयंपाक चालू आहे घरी घरी. काय केलं इकडं? तिचं जेवण झालं पाहिजे म्हणून चिरसार करून देऊ राहिली, उन्हा भिजून देतो. ते जेवण नाही करायला. स्वयंपाकाची तयारी आहे इकडं सर्व. काय दोडके हे पण आहे. दोडक्याची भाजी चालते का? चालतं चालते. बरं याचं काही असं आहे का कुठली भाजी खायला पाहिजे कुठली नाही खायला पाहिजे असं काही आहे का? तसं काही नाही. तसं काही नाही आहे. फक्त चिरा सारायला जमत नाही, हां उन्हा तोडायला नाही जमत, बाहेर निघायला नाही जमत. बरं बाहेर निघालं तर काय होऊ शकते? ते लेकरू अंदर होऊ शकते ना. असं पण आहे. आणखी समजा ते काय म्हणतात चिरचार केलं, चिरसार केलं ते उडी अंगाला बारीक येतात मसाव्याने. हां ते उंडे तोडायला जमत नाही. तोंडात तर मोस हा एक यातलाच प्रकार आहे म्हणते. पण ॲक्च्युली हे आख्यायिका झाली, याच्यावर जास्त काही विश्वास नाही म्हणतायत. हा. ठीक आहे, घ्यायला काळजी आहे, घ्यायलाच पाहिजे. जेवढं घेता येईल जेवढं आपल्याला जपता येईल तेवढं जपायला पाहिजे. मग काय आणि बरेच जण उपवास पण करतात या टायमाला. उपास ते मंत्र जंत्रवाले करतात, आपण काय करतो अच्छा. आपल्या लोकांना. म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं असते का मंत्र तंत्रवाल्यासाठी? नदीत उभं राहतात, मंत्र म्हणतात. नदीच्या काठावर का नदीत? हो, काठावर नदीत, कोणी पाण्यात उभे राहतात. असं असते. ते म्हणतात ना ग्रहांच्या टायमाला किंवा मग काय म्हणतात अमावस्या पौर्णिमेसारखंच म्हणतात ते, हो. किंवा काळी सावली जास्त प्रवेश करत असतात किंवा काळ्या सावलीचा परिणाम जास्त असतो. हो. त्याच्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे. हो. एक अदृश्य शक्ती म्हणा, जसे दोन शक्ती आहेत, एक चांगली आणि एक वाईट. हो. तसंच काळ्या शक्तीचा जास्त परिणाम असतो. हो. त्याच्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे. इकडे राधिका तेच काळजी घेत आहे. हो. काय काय करणार आहे, कशी काळजी घेणार आहे तू? काळजी म्हणजे थोडंफार वाचन करते आताला जेवण झाल्यानंतर, आणि नामस्मरण करायचं, देवाचं नामस्मरण. असं आहे. देवापाशी बसून थोडंफार असेल. आणि ते काय म्हणतात पूजा वगैरे करणं, नामस्मरण करणं हे चालतेच म्हणा, साहजिकच आहे, करायलाच पाहिजे. आपल्या जेवढं मनाला करता येईल किंवा जिथपर्यंत करता येईल. तसं चंद्रग्रहण कुठपर्यंत आहे? तसं 9:57 पासून तर 1:57 पर्यंत. म्हणजे 10 वाजताच्या जवळपास. हां. ॲक्च्युली परफेक्ट टाईम नाही माहीत, कारण एवढं काही बघितलं नाही. आणि खरं सांगितलं की 5 वाजतापासून पाळायला पाहिजे हां. कंटिन्यू. आणि रात्री 1 वाजे लोक तर दीडपर्यंत म्हटलेलं आहे. म्हणजे 2 वाजे कंटिन्यू 2 वाजे लोकच म्हटलं चालेल. पूर्ण जे आहे रात्रभर जे आहे, आज ग्रहण आहे आणि काळजी करण्याचं खरंच कारण आहे. आणि प्रेग्नेन्सीमध्ये तर पायात आडी मारायला जमत नाही, काही खाजवायला जमत नाही. बारीक नियम आहे खूप सारे आता. खूप बारीक नाही. एवढे बारीक नियम खूप झाले आजकाल. तर एवढं पाडल्याने जात, तर जेवढे पाडता येईल तेवढे पाडावे लागतात. हो. आणि राधिकासाठी खूप महत्त्वाचं आहे इकडं. हो ना, तेच तर. स्वयंपाक पण चालू आहे. आणि आता जवळपास किती वाजत आलेले? 4:30 वाजायचे समजा. अच्छा, म्हणजे 10 मिनिटातच करणं आहे इकडं. 4:30 वाजत आलेलं आहे आणि होऊन जाईल म्हणा. होऊन जातं. हो लगेच. फक्त काय 5 वाजतातून बाहेर झाला नाही पाहिजे. बाकीचं जे आहे ते व्यवस्थित होऊ शकते. 3 वाजतापासून मी सांगितलं बाहेर जा. आतमध्ये काही नाही होत. आतमध्ये काय नाही मग, काय असं सध्या चालू आहे. बसायला चला असं आहे. वातावरण पण बाहेर खूप हे आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आहे. पहिलेच पाहिलं असेल तुम्ही, मागचा आठवडा जो आहे किती भारी होता. हो, दिवसभर पाऊसच आहे. धुणं नाही, वाळे काही नाही. आणि सर्व नुसतं जिकडं तिकडं पाणी गटा, सर्दी, ताप, सर्व जो आठवडा पूर्ण भारी गेलेला आहे. हो. आणि आज थोडं कुठं ऊन दिसलं बाहेर, ते पण आता या टायमाला जे आहे बदली आलेली सकाळी. अजून आली बघ. हां, पूर्ण बदली आलेली आहे. दुपारी येते. दुपारी ऊन वगैरे बदलं होतं चांगलं.
आणि दोघे जण असल्याच्या लवकर होऊन जाते, त्याच्यामुळे काही काम नाही. हो. तर असं आहे, बरंचसं काळजी वगैरे करत चालायचं. हो छानपैकी काही कणसं वगैरे आणले आहे चांगले मधोमग काय ना. आणि आजचा आठवडी बाजार असतेच, जसा आमचा आठवडी बाजार होता कारंजाचा, तसंच आज इकडे आठवडी बाजारातून सर्व भाजीपाला वगैरे आणलेला आहे. आणि इकडे फ्रीजमध्ये लावलेलं आहे सर्व राधिकानं पण. कारण मग मधामध्ये जास्त वेळ वगैरे भेटत नाही, त्याच्यामुळे आठवडी बाजार चांगला राहते आणि व्यवस्थित भेटते, फ्रेश राहते सर्व. सर्व काळजी घेणं चालू. आणि बऱ्यापैकी राधिकाची तब्येत पण आता जमलेली आहे, कारण आधी थोडी जास्त होती ना, ताप सर्दी खोकला, पण आता कमी झालेला आहे. आणि वातावरण कसं आहे, सूट नाही होत ना, जिथलं मॅच झालं तिथलं झालं. नाही तर मागच्या हप्त्यात मी सर्व चालू होतं इकडे तिकडे, ताप सर्दी खोकला दुखण्यावरच गेलं पूर्ण. त्याची दिसतं ना ते, तुम्ही तर म्हणजे ते कार्यक्रम आपण हो शेवटी आपलं तेच झालं. काय झालं पण नाही म्हटलं, सर्व पाहुणे आलेले आहे, सर्व झालेलं आहे, कशाला रद्द करायचं वेळेवर. तू 10-15 मिनटं 1 तास काढू शकतो. माझं म्हणणं होतं किंवा ठीक आहे आता तब्येत बरोबर नाही तर नंतर करू आपण. नंतर कसं आईचं म्हणणं होतं की ते काय लागते, आता हे लागते ना, 11 महिना लागते. हां त्याच्यामुळे ते चालत नाही, त्याच्यामुळे एकच तारीख फिक्स होती. आणि पहिली जी तारीख होती 2 सांगितली 28 तारीख, ते खूपच जवळ होती, त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं. त्यामुळेच थोडंसं जे आहे शॉर्टकट का होईना किंवा फास्ट का होईना, जेवढं लवकर होईल तेवढं कार्यक्रमात केलं अरेंजमेंट. आणि चांगलं झालं सर्व कार्यक्रम वगैरे, तसं काही एवढा प्रॉब्लेम नाही आला. चला करा फटाफट जेवण करून घेऊ लवकरच, जेवढं लवकर झालं तेवढं. इकडं आहे देवघर वगैरे, सर्व पूजा वगैरे केलेली आज सकाळी तशी. सकाळची पूजा झालेली सर्व. आणि आता डबल काय करायचं, वाचन वगैरे करायचं आहे. असं आहे, बराचसा शब्द आहे, कन्फ्युजन आहे. कोणी नामकरण म्हणतात, नामस्करण म्हणतात. नामकरण कशाला म्हणतात, आपण जेव्हा नाव ठेवतो का नाही लेकराचं बाळाचं, चुकून म्हटलं जाते काही जणांच्या नाव, असं म्हणत आहे मी. म्हणतात नाही, नामकरण वेगळं आहे, नामस्करण वेगळं आहे आणि नामस्मरण वेगळं आहे. शब्द खूप वेगवेगळे असतात, उच्चार वेगवेगळा असतो. ठीक आहे, आपले तसे उच्चार जे आहे वेगवेगळे येतातच. नेहमी व्हिडिओमध्ये पाहत असेल आपल्या उच्चाराचा किती प्रॉब्लेम येत होतं, त्याबद्दल आम्ही कन्फ्युजन होतो. कारण तुम्ही समजावून घेता, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याच जणांना काही वेगळं वाटत असेल तर त्याबद्दल पण सॉरी, कारण आहे आमची लँग्वेज तशी, थोडेफार तुटके मुटके शब्द येतात. आणि होता लोक आमची काही एवढी शुद्ध मराठी नाही आहे जशी बोलायला पाहिजे तशी. हां तर थोडंसं असलं काही व्हिडिओमध्ये चुकीनं बोलला जाते किंवा काही शब्द चुकतात तर काळजीपूर्वक समजून घ्यायला पाहिजे तुम्ही पण. बरेचसे सबस्क्रायबर तसे आपला सपोर्ट करतात, आपले फॅमिली मेंबर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा असं आहे, रात्री जे आहे पूर्ण रात्रभर जे आहे ग्रहण होतं आणि सर्व वेद वगैरे चालू होते, नियम वगैरे पाळणं चालू होते इकडे राधिकाचे, कारण खूप काळजी करायचं काम होतं. त्यामुळेच म्हटलं काय झालं काय नाही, कारण खूप वेळा काय होते माहिती आहे का, खाण्यापिण्यातनी प्रॉब्लेम होते. तर खरंच इकडं जे आहे 5 वाजतापासून तर रात्री 1:30 वाजेपर्यंत नाही, पण 3 वाजता जे चिवा वगैरे आला होता, झोप वगैरे मरली होती तेव्हाच ते पाणी वगैरे प्यायलं. तेव्हाच तिथपर्यंत कंटिन्यू जे आहे ते नियम पाळणं चालू होतं. आणि 11-12 वाजेला जे आहे ते पूजा वगैरे जप वगैरे करणं चालू होतं. रात्री असं बरंचसं जाणवलं आम्हाला बाहेर, ग्रहण वगैरे पाहिलं आपण. नंतर काही जाणवलं नाही, कारण ढग होते खूप सारे आणि कंटाळा येतो जास्त पाण्याचा. काळे ढग होते, पहिले दिसलं थोडंसं,
नंतर कंटाळा आला आणि इकडे पूजा वगैरे चालूच होती. थोडंफार जेवढं पाळता आलं तेवढं ते पाळले. बाकी इकडं आजची तयारी चालू आहे. आता काय करता आता? पण ते ग्रहण सुटल्यावर काहीतरी असतं ना, उपास वगैरे सोडतात असं काही. तुळशीचे पानं वगैरे सर्व याच्यात टाकलेले होते. हां, कारण तुळशीच्या पाण्याचं पाणी सगळं टाकलं. 4 महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट खाण्यापिण्यासाठी पाडलेलं आहे. तर ते पण केलंय. आणखी आता काय म्हणतात ते, आता पूजा करावं लागते, देव धुवावं लागतं. काहीतरी आज दान पण करतात ना. तिकडं इकडे येत नाही ना. आपल्या तिकडे आता इकडे येत होते कधी कधी, पण ते पण कमी झालेलं आहे. काही ठिकाणी येतात. हा, खोपडीवरची मावशी येतात. जेव्हा आम्ही तिकडं ते काय महादेवाचं मंदिर आहे तिथे पूजा वगैरे करायला जातो त्यावेळेस इकडेच गेलो होतो आपण. ते मावशी आपल्या व्हिडिओमध्ये आलेला पण आहे. ठीक आहे म्हणा. मागच्या वेळेस होता तो व्हिडिओ जेव्हा मंदिरावरती गेलो आपण तेव्हा. पण ते येतात गावामध्ये. मंदिरातले पडदे वगैरे लावून ठेवतात. संध्याकाळची जी आरती आहे ती दुपारलाच झाली कालची. आणि सर्व जे आहे नियम होते देवाचे दुपारपर्यंतच होते. म्हणजे संध्याकाळी जे आहे ते बंद होते मंदिर वगैरे. बरंच आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं पाळलं. काही ठिकाणी जास्त कमी जास्त झालं तसं. हो ना. हो, पण आता काही ठिकाणी वेगळं पाडलेलं असेल ना. आपापल्या ठिकाणी वेगवेगळा नियम आहे. कोणी काही जेवढं काळजी करता आलं तेवढं काळजी करत असते. कोणी जास्त करते, कोणी कमी करते. जसा एकंदरीत आजचा दिवस म्हणजे कालचा दिवस म्हटलं चालते नियमाचा. पण रात्र वगैरे जे आहे ते नाश्त्यासाठी चालू तयारी. कारण सकाळीच म्हटलं तर पहिले काय ते फ्रुट्स वगैरे काप आणि खाऊन घे. बघा इकडं असं आहे. नंतर मग म्हटलं की नाश्ता वगैरे करता येते. चहा नाश्ता झालेला पहिले आणि आता इकडे पोळी वगैरे बनवून चालू आहे. चला, हा व्हिडिओ आता इथंच संपूया. खूप मोठा होत आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.